हार्दिक हार्दिक असं स्वागत. विस्तारार चेंडू अक्षय यांचा डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात विवन संघासाठी. सिद्धार्थ कदम यांच्याकडनं लगातार 3 चौकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. सुरेख टाळ्या झाल्या पाहिजे ज्या क्षेत्ररक्षणासाठी. शेवटच्या क्षणी आल्याने चेंडू अडवला. 3 रन नक्की अडवलेत आपल्या संघासाठी. फायनलचा सामना आहे. एफर्ट्स देखील तसे द्यावे लागतील. मैदानात आपल्याला ते एफर्ट्स देखील पाहायला मिळत आहेत. लगातार 3 चौकार साठी ओम भोसले आणि सोहम भोसले यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तसेच लगातार 3 विकेट साठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. संधी होती या ठिकाणी. मोठा जीवदान मिळत आहे. अनिरुद्ध मोरे वेगळ्याच लयात वेगळ्याच फॉर्मात या हंगामात आपल्याला पाहायला मिळालेत. आता मात्र या ठिकाणी बीट केलाय. वाईट बॉल त्यावर गडी बाद होतोय. स्टंप आउट होत आहेत अनिरुद्ध मोरे. बॉल काउंट, रन काउंट, विकेट काउंट. सुंदर गोलंदाजी. लाईन अँड लेन पकडून या ठिकाणी गोलंदाजी होते. अचूक टप्प्यावर गोलंदाजीचा मारा. त्याचप्रमाणे क्रिकेटचं आवड असणारे एक व्यक्तिमत्व विकासजी फडके आपण व्यासपीठावर यायचंय. आपल्याला विनंती असेल. या क्रीडा नगरीत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुशील पांचाळ यांच्या बॅट मधून पहिलाच चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फायनल फेरीतील स्पर्धा, फायनल फेरीतील सामना. रंगतदार लढत. एका बाजूला विवन, दुसऱ्या बाजूला बाळगोपाळ. दोन्ही संघांकडे जर आपण विचार केला रती महारथींचा असा हा संघ. एका बाजूला शुभम असेल, दुसऱ्या बाजूला अनिरुद्ध मोरे, जयेश पाटील, जयेश पांचाळ, सुशील पांचाळ, स्वराज ढोलकर गोलंदाज असतील. त्याचप्रमाणे साईराज चांगली कामगिरी करताना. दुसऱ्या बाजूला पुष्पका, शुभम, अक्षय असेल. एक बिग फाईट, मोठी लढत फायनल फेरीत आपण पाहतोय. चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर काहीसा वर उडतोय. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा सुरेख फटका. एक धावेवर समाधान. इस्तारार चेंडू. पंच लाईन अँड लेन चेक करताना पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. वाईड बॉल. दोन्ही संघाची स्ट्रॅटर्जी नक्कीच एकमेकांना माहिती आहे. बरेच वर्षानुवर्ष हे संघ एकमेकांच्या अपोजिट आपल्याला खेळताना दिसतात.
की चेंडू टाकल्या टाकल्या आवाज येतोय घे. नक्की चंदूने चेंडू घेतला देखील आहे. डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू येतोय. शुभम नक्कीच आता काहीसा भारी पडतोय सुशील पांचाळ यांच्यावर. वाह, अफलातून दर्जेदार गोलंदाजी. एकूण 4 चेंडू या षटकामध्ये डॉट आलेत. फायनल फेरीत कशा प्रकारची गोलंदाजी करावी त्याचं प्रात्यक्षिक शुभम या ठिकाणी मैदानात दाखवत असताना मात्र या ठिकाणी शेवट चांगला होतोय बाळगोपाळ संघासाठी. शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 1 गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. अजूनही 2 चेंडू 12. अजूनही 2 षटक शिल्लक. नवीन गोलंदाजी मार्कवर पुष्पक. 12 चेंडूमध्ये नक्कीच 20 ते 25 धावा गोळा करण्याचं या ठिकाणी प्रयत्न असेल बाळगोपाळ संघाचा. मागील मॅच देखील मध्ये आपण पाहिलं 29 धावा त्यांनी डिफेंड केल्या. गोलंदाजाचा भरणा असलेला संघ बाळगोपाळ. आता मात्र चाबूक फटका. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे त्या ठिकाणी. चौकाराला क्षेत्ररक्षकाने परावर्तित केले. डिक्लेअर धावामध्ये केवळ एकदा मिळते. तेरा धावा नक्कीच बॉल टू बॉल समीकरण मैदानात चालू आहे. वाईट बॉल. 1 धाव वर 1 धाव खाली वरचढ आपल्याला या सामन्यात पाहायला मिळते. यापुढे देखील मिळणार आहे. आता मात्र या ठिकाणी फटक्यामध्ये कंट्रोल नव्हतं. मिस टाइम स्ट्रोक झाला. चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. बॉक्स आउट. मोठी विकेट या ठिकाणी जयेश पांचाळ बॅक टू डगआउट परत असताना. नवीन बॅटर मैदानात दाखल होताना साहिल. मागील मॅच मध्ये देखील गरज असताना एक संयमी खेळ करून एक चांगली धावसंख्या स्कोर कार्डवर लगावली. तोच नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय साहिल. दिशाहीन गोलंदाजी. वाईड +1. 16 धावा स्कोर कार्डवर लागलेत. तिसरं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूंचाच खेळ झालाय. अजून देखील 4 चेंडू शिल्लक या षटकातील. चांगला फटका पाहायला मिळतोय. चुकी होते त्या ठिकाणी. शुभम होते समोर येऊन चेंडू पडला आणि तिकडेच काहीसे ते देखील बीट झाले. मिसफिल्ड होते. साहिल यांच्या बॅट मधून चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वीस झालाय थांबलेली धावसंख्या. आता मात्र कुठेतरी धावायला लागली आहे. अजून एक चांगला फटका. शुभम तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. मात्र यावेळेस रिझल्ट काहीसा वेगळा लागतोय. चेंडू अडवला जातोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 21 धावा स्कोर कार्डवर. चला थोडं फास्ट खेळा.
चांगला फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक निखिल साडविलकर. आतापर्यंत मॅच एक दर्जेदार या ठिकाणी मोड घेते. बॅलेन्स सामना मैदानात अजून चालू आहे. कुठलाही संघ वरचढ ठरत नाहीये. आता सुरेख फटका फ्लिक केला होता. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर कार्डवर 23. नवीन गोलंदाजी मागवर ओमकार याने देखील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी बजावली आहे. सुरेख फटका देखना फटका. चोवीस धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत. आता मात्र या ठिकाणी चुकी घडली होती. शेवटच्या क्षणी चेंडू गॅदर केला जातोय. झेल बाद होतोय. निर्भय त्या ठिकाणी होते. हॅलो, गोलंदाजासाठी या ठिकाणी कॅश प्राइज असेल. या विकेटमध्ये अजून आपण 2 गडी बाद केले तर स्वप्नील पारकर यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. येणाऱ्या 4 चेंडूवर 2 गडी बाद करा आणि 500 रुपये मिळवा. सुरेख फटका इनसाइड आउट. प्रॉपर टायमिंग. संपूर्ण कंट्रोल होता फटक्यावर. चांगला फटका पाहायला मिळाला. अजिंक्य चला फास्ट खेळा. V1 28 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेलेत. स्टेप आउट येऊन समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. बाहेरची कडा घेऊन चेंडू निघून चालला डिक्लेअर झोन मध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 29 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत लगावल्या गेल्या आहेत. वाईड बॉल. 30 धावा. मागील सामन्यामध्ये 29 धावा डिफेंड केल्या होत्या बाळगोपाळ संघाने. तेवढं लक्ष तर या सामन्यात देखील त्यांनी प्राप्त केलंय. नक्कीच डिक्लेअर असेल. शेवटचा चेंडू शिल्लक. 31 धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर. जय चषक 2025 पर्व पहिले फायनल फेरीतला सामना मैदानात रंगलाय. V1 विरुद्ध बाळगोपाळ मित्र मंडळ. स्टेप आउट. सुरेख फटका. प्रयत्न चांगला होता. चेंडू काहीसा लांब दिसतोय. चेंडू निघून गेला सीमारेषा पार. चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 35. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. एक डिफेंडेबल स्कोर.
आता मात्र या ठिकाणी धावा गोळा करताना काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स करावा लागेल V1 संघाला, कारण जर बाळगोपाळचे गोलंदाज आपण पाहिले तर मागील मॅच मध्ये 29 धावा देखील त्यांनी डिफेंड केल्या होत्या. चला फास्ट खेळायचंय बोथ टीम्स. 12च्या अगोदर आपण हा सामना संपवायचंय. श्री साई स्पोर्ट्स आणि जय 11 संघ आयोजित जय चषक 2025 पर्व पहिले स्वर्गीय जय ढोपावकर याच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आगळी वेगळी संकल्पना. या स्पर्धेच्या जे प्रवेश शुल्क आपण पाहिलं तर निशुल्क अशी स्पर्धा. केवळ इंटर कांजूरचे 8 संघ या स्पर्धेत आपल्याला खेळताना दिसले. फायनल फेरीत दाखल झालेले 2 संघ V1 आणि बाळगोपाळ मित्रमंडळ. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. जिंकण्यासाठी 36 धावांची गरज असेल V1 संघाला. स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण देखील आपण पाहतोय SSS लाईव्ह च्या मार्फत. SSS लाईव्हचे सर्वेसर्वा शैलेश पाटील आणि पराग पाटील यांचं मोलाचं सहकार्य ही स्पर्धा संपन्न आणि परिपूर्ण करण्यासाठी. त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना सुधीर कृष्णाजी भोसले, चिटणीस महाराष्ट्र राज्य यांचं देखील कमिटीच्या वतीने मी हार्दिक असे आभार मानतो. आपण मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी दिलं. छत्तीस धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीर निखिल साडविलकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ओमकार. तर गोलंदाजी मार्कवर 36 रन डिफेंड करण्यासाठी अजय. आतापर्यंत चांगली कामगिरी या गोलंदाजाने केली आहे. निखिल साडविलकरांच्या बॅटमध्ये पहिला चेंडू फेकी केली जाईल. अचूक फेकी होती या ठिकाणी. गोलंदाज कुठेसे चेंडू गॅदर करताना कमी पडले, पण चांगलं क्षेत्ररक्षण आणि अचूक फेकी. स्वराज डोलकर चांगला गोलंदाजीचा खेळ त्याच्या मार्फत आपण पाहिला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. ऑलराऊंडर खेळी. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असेल. तसेच लाईव्ह वर आम्हाला जे जोडले गेलेले प्रेक्षक असतील त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. पंचांचा इशारा येतोय. डिक्लर धाव या ठिकाणी मिळते. 2 चेंडू 2 धावा. दोन्ही संघांचा चाहता वर्ग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण ऋषिकेश पप्प्या. काय क्षेत्ररक्षण करतोय बाळगोपाळ संघ. सीमारेषा भेदणं काहीच अशक्य दिसतंय. काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटके खेळावे लागतील V1 संघाला. चांगला फटका, बॅटची एज घेऊन चेंडू निघतोय. 4 चेंडूवर 4 धावा. पुन्हा एकदा डिक्लेअर धाव. 5 चेंडू 5 धाव स्कोर कार्डवर लागलेत. नक्कीच या ठिकाणी ऑफिशियल पंच यांचा इशारा आलाय. कृपया सर्व खेळाडूंना विनंती असेल
आमचे सर्व ऑफिशियल पंच नक्कीच या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय. थर्ड अंपायर या ठिकाणी आमचे पंच इशारा देतील. नक्कीच या ठिकाणी थर्ड अंपायर डिसिजन आलाय. नो चेंडू नाहीये. केवळ एक धाव असेल. षटक समाप्त होत आहे. 6 धाव स्कोर कार्डवर लगावले. चांगलं षटक म्हणावं लागेल. एकही अवंतरित धाव या ठिकाणी आली नाहीये. 7 चेंडूवर 6 धावा. जिंकण्यासाठी समीकरण 18 चेंडू आणि 30 धावा. अजूनही सामना दोन्ही बाजूंनी. हॅलो नवीन गोलंदाज स्वराज डोलकर अफलातून कामगिरी करतोय. अजून एक मोठी विकेट. निखिल साडविलकर या ठिकाणी बाद होताना. नक्कीच पॉइंटच्या दिशेला जे आमचे क्रीडा रसिक उभे आहेत पहिला हादरा या ठिकाणी नक्की मिळालाय विवन संघाला. निखिल साडविलकर बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय शुभम. 17 चेंडूंनी जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. सामन्यामध्ये रंगत वाढली आहे. स्वराज ढोलकर आतापर्यंत दर्जेदार कामगिरी या संपूर्ण स्पर्धेत. नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. केवळ एक धाव मिळेल. दुसरा षटक प्रगतीपथावर. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 7 धावा स्कोर कार्डवर. मैदानात शांतता. चांगला चेंडू
स्वरूपात चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये. आठ धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 15 चेंडू आणि 28 धावा जिंकण्यासाठी. पासून नक्की चेंडू गायचा लांब पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा वाईट बॉल. नऊ धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेले आहेत. 36 धावांचा पाठलाग करत असताना संघ V1. लेग बायस मध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. लेग बाय स्वरूपात एक धाव मिळते. चौदा चेंडू आणि 26 धावांची गरज. सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण. नक्कीच यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अजय काय चेंडू अडवलाय. नक्कीच बाळगोपाळची क्षेत्ररक्षणाचं चक्रव्यूह भेदणं काहीच सोपं वाटत नाहीये. कधी अजय असेल, कधी ऋषी असेल, कधी साई असेल. प्रत्येक खेळाडू आपला 100% एफर्ट या ठिकाणी देतोय. मेहनत मेहनत आणि मेहनत मैदानात पाहायला मिळते. शेवटचा चेंडू 11 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. बाळगोपाळचे क्षेत्ररक्षक काय क्षेत्ररक्षण करतायत या ठिकाणी. लाजवाब कामगिरी. गोलंदाजाला हवी तशी साथ नक्की मिळते. त्यामुळेच 12 धावा स्कोर कार्डवर लगावलेत. मागील मॅच मध्ये देखील आपण विचार केला 29 धावा डिफेंड केल्या. ते या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर गोलंदाजाला जी क्षेत्ररक्षणाची साथ मिळते त्याचमुळे गोलंदाज यशस्वी ठरतोय. बारा चेंडू आणि 24 धावांची गरज. 12च्या सरासरीने धावा गोळा कराव्या लागतील. जय चषक या चषकावर कोण आपलं नाव कोरणार. येणारे 12 चेंडू. अजूनही 2 घनघाती फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानात. स्ट्राईक एंडला ओमकार, नॉन स्ट्राईक एंडला शुभम. या दोघींनी फलंदाजाकडे नक्की क्षमता आहे. 12 चेंडू 24 धावा. पुण्याचा चांगला फटका. तीस्तरार चेंडू ऋषिकेश यांचा बॉडीपासून कैसा लांब चेंडू होता. दिशा दिली केवळ. एक धावावर समाधान. पुन्हा एकदा चांगला चेंडू फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज. चेंडू अडवला जातोय. एक एक डॉट बॉल. प्रेशर नक्की वाढवणार आहे V1 संघावर. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. मात्र कुठेतरी लाईन इन लेन पंच चेक करताना वाईट बॉल आहे. चेंडूने जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. चेंडू पडता पडताच यष्टीरक्षकाच्या तोंडातून वाह हा शब्द आला. म्हणजे नक्कीच किती दर्जेदार चेंडू होता. अचूक टप्प्यावर मारा. तेज वेग पाहायला मिळाला चेंडू मध्ये.
डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी ऋषिकेश. धावसंख्या झाली आहे 18. जिंकण्यासाठी अजून 18 धावांची गरज. 8 चेंडू आणि 18 धावा. येणारे 2 चेंडू निर्णायक. चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि चेंडू गॅदर केला जातोय. मोठी विकेट. नक्कीच थोडीशी निराशा आपल्याला डगआउट मध्ये पाहायला दिसते, कारण सामना आता थोडासा लांब पाहायला मिळतोय विवन संघापासून. बाळगोपाळ संघासाठी या ठिकाणी कॅश प्राइज आले. जर आपण हा सामना विजयी केला तर साहिल राणे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्यासाठी असेल. बाळगोपाळ संघ यांचा खूप भला मोठा असा चाहता वर्ग या ठिकाणी आपल्याला दिसतोय. साहिल राणे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल जर बाळगोपाळ संघ विजयी ठरला तर. सात चेंडू आणि 18 धावांची गरज. चांगला फटका. फंबल होतोय तोपर्यंत मिळवली आहे 1 धाव. एकोणीस धावा झालेत. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. थोडासा सामना लांब दिसतोय, पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. पुन्हा एकदा चांगला चेंडू. या ठिकाणी नक्कीच मॅच काहीशी सोडून दिली असं चित्र या ठिकाणी आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. ओमकार या ठिकाणी बॅक टू डगआउट परतताना. 5 चेंडू आणि 17 धावा. सामना विजयी करायचा असेल तर लगातार 5 चौकार या ठिकाणी आपल्याला मारावे लागतील. बाळगोपाळ संघ या ठिकाणी 500 रुपयाचा कॅश प्राइज माझ्याकडे जमा झालाय जर हा सामना आपण विजयी केला. अजून एक चांगला चेंडू. अजून एक गडी बाद. आता आपल्याला सीमित हास्य नक्की दिसेल बाळगोपाळच्या. सर्व खेळाडू आणि क्रीडा रसिक बाळगोपाळचा चाहता वर्ग नक्की आता खुश असेल. मॅच मध्ये संपूर्णपणे पुनरागमन केलंय. आपला पगडा थोडासा भारी दिसतोय. बाळगोपाळ संघ बाळगोपाळ संघ आपल्यासाठी या ठिकाणी कॅश प्राइज आलाय साहिल राणे यांच्याकडनं. जर हा सामना आपण विजयी केला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्याचप्रमाणे मागील मॅच मध्ये देखील स्वप्नील पारकर यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्यासाठी आलाय. मॅच संपल्यावर या ठिकाणी कलेक्ट करायचंय. बाळगोपाळचा भला मोठा चाहता वर्ग दिसतोय आणि चाहता वर्ग का नसावा.
4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चार चेंडू आणि 17 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानात पुष्पक, हिरो बनण्याची संधी. चांगला चेंडू. सामना आता नक्कीच आपण म्हणू शकतो की बाळगोपाळ संघ संपूर्णपणे ताबा मिळवलाय सामन्यावर. चांगली खेळी, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी, सर्व खेळाडूंनी 100% एफर्ट्स या ठिकाणी दाखवले. अजून एक चांगला चेंडू, अजून एक गडी बाद. शेवटच्या षटकात एकही धाव खर्च केली नाही आणि 3 गडी माघारी पाठवले आहेत साईराज. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन बॅटर मैदानात गणेश. अजून एक चांगला चेंडू, अजून एक बॅटर बॅक टू डगआउट. साईराज काय गोलंदाजी हाताळली आहे. या स्पर्धेमध्ये नक्की पारितोषिके लागली आहेत. लगातार 3 गडी बाद केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. ओम भोसले आणि सोहम भोसले यांच्याकडनं लगातार 3 गडी बाद केले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. संधी आहे. 2 गडी माघारी पाठवले आहेत. नक्कीच या ठिकाणी मेडन ओव्हर, या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर आणि या स्पर्धेमध्ये विजेता संघ ठरतोय बाळगोपाळ मित्र मंडळ. साईराजसाठी या ठिकाणी कॅश प्राइज आलंय. साहिल राणे यांच्याकडनं साईराजाच्या गोलंदाजीसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आपण या ठिकाणी कलेक्ट करायचंय. चांगली खेळी या ठिकाणी या मैदानात आपण पाहिली. श्री साई स्पोर्ट्स आयोजित जय चषक स्वर्गीय जय ढोपावकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहिली. नाईट क्रिकेट श्री सर्कल स्पर्धा, एक आगळं वेगळं सेलिब्रेशन आपण या ठिकाणी बाळगोपाळचं पाहतोय मैदानात. विजेता संघ ठरलाय बाळगोपाळ मित्रमंडळ. अफलातून खेळी ज्याच्या मार्फत आपण पाहिली. चांगला विजय या ठिकाणी प्रस्थापित केलाय बाळगोपाळ संघाने. V111 ने देखील तेवढी जबाबदार कामगिरी केली. काहीसा संघ बॅकफुटला पाहायला मिळाला शेवटच्या क्षणी. बाळगोपाळचे गोलंदाज या ठिकाणी काहीसे भारी पडले, त्यामुळेच या ठिकाणी V1 संघ पराभूत या ठिकाणी ठरलाय. या स्पर्धेचा रनर अप संघ V111 तर चॅम्पियन संघ असेल बाळगोपाळ मित्रमंडळ. वेल प्लेड बॉईज. दोन्ही संघ चला या जवळ, आपल्याला 12 वाजून गेलेत. दोन्ही संघ V1 बाळगोपाळ या लगेच आपण लगेचच पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी करणार आहोत. आमचे मुख्य मान्यवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना सुधीर कृष्णा भोसले चिटणीस महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. या मॅच मध्ये ज्याने शेवटचं शतक हाताळलं साईराज याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. साहिल राणे यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आपण जीपे करायचंय. स्कॅनर द्या. साहिल राणे जर आपण लाईव्ह पाहत असाल तर या ठिकाणी 200 रुपयाचं कॅश प्राइज आपण जीपे या ठिकाणी साईराज यांना देतोय. वेल प्लेड. या ठिकाणी पेड झालंय साहिल राणे यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज साईराजसाठी. त्याचप्रमाणे आपले प्रशांत दादा यांच्याकडनं देखील साईराजसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय.
दादा आपण या आपल्या हस्ते द्या.